बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ. येवला मर्चंट बँकेत QR कोडचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी डिजिटल क्षेत्रात मर्चंट बँक एक पाऊल पुढे जात ग्राहकांना QR कोडची वाटप करण्यात आली. यावेळी बाजार समितीच्या सभापती सविता पवार, डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय, CA सोमानी, CA किरण बनकर यांच्या हस्ते उपस्थित व्यापाऱ्यांना QR कोड देऊन शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी चेअरमन पूजा काबरा, व्हाईस चेअरमन सारिका दिवटे तथा पॅनलचे प्रमुख मनीष काबरा, सूरज पटनी व राजेश भांडगे यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी व ठेवीदार उपस्थित होते. येवला मर्चंट बँकेच्या वतीने आज ग्राहकांसाठी QR कोडचं लॉन्चिंगचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या आज महाराष्ट्र कृषी दिन, जागतिक डॉक्टर्स डे व जागतिक CA दिनाच्या निमित्ताने आणि हा कार्यक्रम झाला म्हणजे दुग्ध शर्करा योग झाला आहे. या बँकेवर आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे SAPचे बंधनं होते. ते बंधनं आत्ता नेटकेच उठले व ते बंधनं उठल्यानंतर बँकेच्या प्रगतीकडे जी वाटचाल करायची त्याच्यातलं आज हे पहिलं पाऊल व ग्राहकांना आणि दुकानदारांना सगळ्यात जवळ आणणं, आर्थिक व्यवहार अतिशय सोयीस्करदृष्ट्या पूर्ण करण्याचं एक माध्यम म्हणजे हे QR कोड झालेले, जे जगात सगळीकडे वापरलं जातं, परंतु आपल्या बँकेकडे उपलब्ध नसल्यामुळे आपण देऊ शकत नव्हतो. तर आज या सर्व चांगल्या दिवसाच्या निमित्ताने आणि हा दिवस इथं आपण संपन्न करतोय या जागतिक दिन आणि बँकेचा QR कोडचं लॉन्चिंग, या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी होणे हे निश्चितच बँकेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी या प्रसंगी सर्व बँकेच्या खातेदारांना, ग्राहकांना विनंती करेन का आपण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी स्वतःचे QR कोड दुसऱ्या बँकांचे असतीलच, परंतु आपण आता येवला मर्चंट बँकेचा QR कोड वापरून जास्तीत जास्त व्यवहार या बँकेच्या QR कोडवर कराल अशी मी अपेक्षा या प्रसंगी बाळगतो. दी येवला मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक याचं काही दिवसा पहिलेच SAPचे जे निर्बंध होते ते RBIने हटवले आणि मागील जे ही बॉडी आल्यापासून सदर संचालक मंडळ व जे आम्ही काही आहोत त्यांचे पाठीराखे आम्ही सर्वजण बँकेला डिजिटल बँकिंगकडे घेऊन येण्याचा आम्ही आतोनात प्रयत्न करत होतो. आम्ही त्यासाठी परवानगी मागण्यासाठी खूप वेळा प्रयत्न केला. विविध बँकांशी आम्ही संपर्क साधला. ग्राहकांना डिजिटली कशी योग्य सेवा देता येईल याचा खूप प्रयत्न केला. आज तो दिवस उजाडला आणि बँकेला सर्व ग्राहकांना, त्यांच्या सर्व खातेदारांना QR कोडच्या माध्यमातून जी आज काळाची गरज आहे, जी आजकाल लहानातल्या लहान ते मोठ्यातल्या मोठ्या दुकानीपर्यंत, मोठ्यातल्या मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत QR कोड आपल्याला दिसतो, त्या क्षेत्रात येऊन आपण थांबलेलो आहे. आता यापुढे सर्व खातेदारांना QR कोडच्या माध्यमातून त्वरित त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची सोय बँकेकडून उपलब्ध झालेली आहे. तरी सर्व हितचिंतक, खातेदार, सभासद यांना एक जाहीर आव्हान अथवा विनंती करतो की आपण आपले व्यवहार येवला मर्चंट बँकेत पूर्वता करावे आणि बँकेने जे डिजिटल बँकिंगकडे पाऊल उचलले त्याला साथ द्यावी. धन्यवाद.